तलाठी सरळ सेवा भरती 2023 रिलेटेड नवीन अपडेट्स आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी भरती रिलेटेड संपूर्ण अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। आणि हा व्हिडिओची जी लिंक आहे मित्रांनो, किंवा हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया व्हिडिओला। तर बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे तो बघा, फायनल मेरिट सर्व माहिती आली। त्याच्यानंतर महत्त्वाचा जो मुद्दा आहे, 5 लाख विद्यार्थी तलाठी पदभरतीच्या परीक्षेमधून अपात्र होणार। तर याच्याविषयी म्हणजे नक्की मुद्दा काय आहे याविषयी मित्रांनो, म्हणजेच नक्की विषय काय आहे याविषयी संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, भरपूर जण विचारत होते 120 गुणांवरती तलाठी होता येईल का, याच्याविषयी सुद्धा मित्रांनो संपूर्ण अपडेट आणि संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सर्वात प्रथम मित्रांनो आपण तलाठी भरती 2023 चा विचार करूया। तर बघा मित्रांनो, या भरतीसाठी ही खूप मोठी भरती होती आणि चांगली संधी होती विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, तलाठी भरती 2023 साठी जे टोटल फॉर्म आले आहेत मित्रांनो, ते बघा किती आलेले आहेत, 10,41,000 फॉर्म आलेले आहेत। आणि त्यापैकी म्हणजेच 10,41,000 फॉर्म आलेत आणि वॅकेन्सी किती आहेत बघा, टोटल वॅकेन्सी आहेत 4,666। म्हणजे कॉम्पिटिशन किती टफ आहे तुम्हाला याच्यावरून समजलं असेल मित्रांनो। ठीक आहे, अर्ज करणारे आहेत 10,41,000 आणि फॉर्म आलेले आहेत 4,666। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा मित्रांनो, या ठिकाणी तलाठी भरती 2023। तर बघा, यामध्ये एक्झाम कॅन्डिडेट, ठीक आहे, एक्झाम म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, म्हणजे बघा 10,41,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, परंतु त्यामधील काही गैरहजर होते, म्हणजेच 8,64,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली सेंटरवरती जाऊन। ठीक आहे, त्यानंतर जे अब्सेंट स्टुडंट होते, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फक्त नावाला फॉर्म भरला आणि ते एक्झामला गेलेच नाहीत किंवा त्यांचं कोणतं रिझन असेल त्यामुळे ते एक्झामला पोहोचू शकले नाहीत, तर ते विद्यार्थ्यांची संख्या आहे मित्रांनो 1,77,000। तर आता बघा, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत माहिती शेअर करणार आहे की जवळपास मित्रांनो बघा, तलाठी पदभरतीमधून 60% ते 70% विद्यार्थी हे अपात्र होणार आहेत। आणि हे विद्यार्थी कोणते असणार आहेत याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, कॅल्क्युलेटर आपण या ठिकाणी ओपन केलेलं आहे। ठीक आहे, टोटल बघा, जे कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे ते आहेत 8,64,000 एवढ्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो परीक्षा दिली। समजा मित्रांनो, या विद्यार्थ्यांपैकी जवळपास 60% विद्यार्थी जर अपात्रच झाले मित्रांनो, तर बघा किती विद्यार्थी येत आहेत, म्हणजे जवळपास 5,18,000 एवढे विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीमधून अपात्र होत आहेत। ठीक आहे, आणि समजा आपण 60 ते 70% सांगितलेलं आहे, तर बघा 70% विद्यार्थी जर तलाठी पदभरतीमधून अपात्र झाले, म्हणजे त्यांचं निवड यादीमधून याच्यामध्ये बाहेर पडले, तर बघा 70%चे किती होत आहेत बघा, 8,64,000 विद्यार्थ्यांचे 70% जर केले तर ते होतात मित्रांनो 6,04,800 एवढे विद्यार्थी मित्रांनो अपात्र होतील। म्हणजे मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जवळपास 60 ते 70% विद्यार्थी हे तलाठी पदभरतीमधून अपात्र होणार आहेत। तर हे विद्यार्थी का अपात्र होणार आहेत याच्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर या ठिकाणी बघा, आता सपोज करा मित्रांनो की 70% विद्यार्थी हे तलाठी पदभरतीमधून अपात्र झाले, म्हणजेच निवड अपात्र झाले। ठीक आहे, तर बघा, जर राहिले म्हणजे किती, 100% टोटल आहेत। समजा आता 100% जे परीक्षा दिली त्याच्यामधून आपण मायनस करूया। ठीक आहे, या ठिकाणी बघा 100% मधून जर आपण 70% वजा केले तर उरतात 30% विद्यार्थी। तर बघा, आता जे 70% आपण बाजूला काढून टाकूया, राहिले 30% विद्यार्थी। आणि आता जी कॉम्पिटिशन असणार आहे मित्रांनो, ती या 30% विद्यार्थ्यांमध्ये असणार आहे। समजा आता आपण 8,64,000 एवढ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली, तर याचे जर आपण 30% काढले तर ते होतात जवळपास मित्रांनो 2,59,200, म्हणजे जवळपास 2,60,000 तुम्ही पकडून चला मित्रांनो। ठीक आहे, म्हणजे 2.5 लाख विद्यार्थी याच्यामध्ये पकडून चला। तर या विद्यार्थ्यांमध्ये आता उरलेले आहे कॉम्पिटिशन, आणि जे काही तुमचा निकाल आहे मित्रांनो त्याविषयी काय अपडेट आहे, त्यानंतर हे 60 ते 70% विद्यार्थी कोणते आहेत याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल। तर बघा मित्रांनो, तुम्हाला हे तर समजलं की जवळपास 60% ते 70% विद्यार्थी हे अपात्र होणार। तर आता यामध्ये कोणते विद्यार्थी येणार आणि कोणते विद्यार्थी अपात्र होणार याविषयी मित्रांनो संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल। तर बघा, 60 ते 70% विद्यार्थी अपात्र होणार, त्यांना कोणत्याही प्रकारची संधी भेटणार नाही, कुठल्याही प्रकारचा त्यांना चान्स भेटणार नाही मित्रांनो।
अगोदर कोणते विद्यार्थी अपात्र होणार हे सांगतो. तलाठीचं जे काही नॉर्मलायझेशन आहे तर ते ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट अवघड आहे मित्रांनो त्यांचे मार्क वाढतील आणि ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट इजी आहे त्यांचे मार्क कमी होतील. म्हणजे बघा मित्रांनो 2, 4, 6, 8 असे मार्क्स तुमचे वाढू शकतात नॉर्मलायझेशनमध्ये आणि कमी सुद्धा होऊ शकतात. काही विद्यार्थ्यांचे मार्क कमी होतील, काही विद्यार्थ्यांचे प्लस होतील. म्हणजे नॉर्मलायझेशनचा काही विद्यार्थ्यांना फायदा होईल, काही विद्यार्थ्यांना तोटा होईल. तर बघा मित्रांनो आणि महत्त्वाचा मुद्दा असं नाही की मित्रांनो तुमचे 30, 40, 50 एवढे मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढतील किंवा कमी होतील. जास्तीत जास्त मित्रांनो 10, 12, 8 या रेंजमध्ये मित्रांनो तुमचे मार्क्स वाढू शकतात नॉर्मलायझेशनमध्ये. ठीक आहे. तर बघा महत्त्वाचा मुद्दा, आता कोणते विद्यार्थी अपात्र होणार ते समजून घ्या. तर बघा भरपूर विद्यार्थ्यांना मित्रांनो किती मार्क्स आहेत बघा 130, 140 त्यानंतर 150 असे मार्क्स भरपूर विद्यार्थ्यांना आहेत. तर हे असे मार्क्स घेणारे विद्यार्थी म्हणजेच या विद्यार्थ्यांची जी शिफ्ट होती मित्रांनो ती अवघड होती. तर या विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. नेक्स्ट भरपूर विद्यार्थी मित्रांनो असे पण आहेत ज्यांना बघा 180 त्यानंतर 190 असे मार्क्स आहेत. तर या विद्यार्थ्यांची जी शिफ्ट होती मित्रांनो ती सोपी होती. म्हणजेच मित्रांनो या विद्यार्थ्यांचे मार्क कमी होतील. आणि मी तुम्हाला अगोदर बोललो होतो की अपात्र कोणते विद्यार्थी होणार आहेत तर ते समजून घ्या आता. तर बघा भरपूर विद्यार्थी विचारत होते की मला एवढे मार्क्स आहेत, मला तेवढे मार्क्स आहेत, माझे सिलेक्शन होईल का, कमेंट करून वगैरे विचारतात. प्रत्येकाचं वेगवेगळे असतं, कॅटेगरी पण सांगतात. ठीक आहे. तर आता समजून घ्या की कोणते विद्यार्थी हे अपात्र होणार आहेत हे समजून घ्या मित्रांनो तलाठी भरतीमधून. ठीक आहे. तर बघा ज्या विद्यार्थ्यांना 100 आणि 100च्या खाली मार्क्स आहेत ते अपात्र होणार आणि हेच मित्रांनो 60 ते 70% आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 100 मार्क आहेत किंवा 100पेक्षा कमी मार्क्स आहेत म्हणजे 98, 96, 90 असे जे काही मार्क्स असतील मित्रांनो तर हे विद्यार्थी डायरेक्ट मित्रांनो अपात्र होणार आहेत. आणि हेच मित्रांनो विद्यार्थी आहेत जे मित्रांनो 60 ते 70% विद्यार्थ्यांमध्ये येतात. तर बघा हे जे 100पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत ना हेच विद्यार्थी मित्रांनो किंवा 100 किंवा त्याच्यापेक्षा कमी हेच विद्यार्थी आहेत मित्रांनो 60 ते 70% मध्ये. ठीक आहे. आणि हेच विद्यार्थी मित्रांनो अपात्र होणार आहेत. आता कॉम्पिटिशनमध्ये मित्रांनो बघा किती विद्यार्थी राहिले, फक्त 30% विद्यार्थी राहिले. समजा 70% विद्यार्थी अपात्र झाले. ठीक आहे. तर बघा 100 मार्कवाले पण किंवा त्यापेक्षा कमी असणारे पण विचारतात माझा नंबर येईल का. आता तुम्हीच विचार करा जर नॉर्मलायझेशन झाले तरी 10 ते 12 मार्क वाढू शकतात तर मेरिटमध्ये नाव येऊ शकतं का. सगळ्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरपूर आले त्यामुळे कॉम्पिटिशन आहेच. त्यामुळे 100, 98, 90, 80, 60, 50 अशा मार्कवर नंबर नाही लागणार. त्यामुळे 100वाले डायरेक्ट मित्रांनो अपात्र होणार आहेत. ठीक आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आपण रिझल्ट संदर्भात बघूया. तर बघा तुमचा निकाल कधीपर्यंत लागेल त्याविषयी काय नवीन अपडेट आलेले आहे तर बघा मित्रांनो ती अपडेट तुम्ही जाणून घ्या. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे हा व्हिडिओचा शेवटचा मुद्दा आहे. ठीक आहे. परीक्षेची संख्या फार मोठी होती त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. पुढील 2 दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे बघा मित्रांनो 2 दिवसामध्ये मित्रांनो नवीन अपडेट येणार आहे. म्हणजेच या अपडेटमध्ये काय असणार आहे मित्रांनो एकतर हे अपडेट रिझल्ट संदर्भात असेल किंवा नॉर्मलायझेशनच्या गुण संदर्भात असेल. म्हणजेच मित्रांनो तुमची जी नॉर्मलायझेशनची लिस्ट पेंडिंगला आहे तुमची फर्स्ट आन्सर की आली, सेकंड आली, थर्ड आली. आता प्रोसेसमध्ये बाकी आहे की नॉर्मलायझेशनचे गुण विद्यार्थ्यांना समजले नाहीत म्हणजे एक्झॅक्टली त्यांना समजलं नाही की त्यांचे गुण प्लस झालेत की मायनस झालेत. तर मित्रांनो 2 दिवसामध्ये त्याच्यावरती अपडेट येईल. म्हणजे मित्रांनो 1 जानेवारीपर्यंत मित्रांनो नॉर्मलायझेशनच्या गुणची लिस्ट येऊन जाईल मित्रांनो आणि त्यावरती अपडेट तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आता मित्रांनो तुम्हाला समजलंच आहे की कोणते विद्यार्थी म्हणजे 60 ते 70% विद्यार्थी जे अपात्र होणार आहेत ते कोणते विद्यार्थी आहेत हे आता तुम्हाला एक्झॅक्टली मित्रांनो समजलेले आहे. त्यानंतर आता बघा महत्त्वाचा मुद्दा फायनल मेरिट सर्व माहिती आली. या ठिकाणी आपण एक पॉईंट टाकला होता. तर बघा फायनल मेरिट संदर्भात आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. आणि परत एकदा ज्या दिवशी मित्रांनो तुमची नॉर्मलायझेशनची लिस्ट येईल त्या दिवशी परत एकदा मित्रांनो आपण फायनल मेरिटवरती सर्व गोष्टींचा ॲनालायसिस करून आपण एक नवीन व्हिडिओ तयार करूया. आणि त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला फायनल आणि एक्झॅक्टली कट ऑफ काय लागू शकतो तुमचा याविषयी डिटेलमध्ये मी ॲनालायसिस करून व्हिडिओ बनवेल. त्यामुळे तुम्ही चॅनलला मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो तुमचा कोणता डाऊट असेल तो कमेंटमध्ये विचारा.